उमेद, क्षितिज नवे विश्वास नवा. उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. पहिला विषय आहे आर्थिक सेवा. त्याच्यामध्ये पहिला आहे बचत गट ठेवी सेवा. त्याच्यामध्ये डॉक्टरचं वाटते आम्हाला सदस्य वेळेवर बचत देत नाही. त्यासाठी आम्ही उपाय केला आहे की सदस्य बचत व गटाची मासिक बचत जमा करावी व राखीव निधी तयार करावी, ज्यातून आम्हाला उत्पन्न मिळेल. दुसरा आहे कर्ज सेवा. याच्यामध्ये कमतरता आहे, बऱ्याच वेळा बँका कर्ज देण्यास नकार देतात. त्यामुळे गटांना बँक कर्जासाठी मार्गदर्शन करून अर्ज तयार करण्यास मदत करणे, कर्ज वितरण व परतफेडीवर देखरेख करणे, याच्यातून आम्हाला उत्पन्न मिळेल. तिसरं आहे विमा व सामाजिक सुरक्षा. कमतरता त्याच्यामध्ये महिलांना विमाविषयी माहिती नसते. त्यामुळे जीवन विमा, अपघात विमा, पेन्शन योजना यांसारख्या सेवांचे मार्गदर्शन करून सहकार्य करता येईल. याच्यामध्ये पण उत्पन्न मिळेल आपल्याला. चौथं आहे शासकीय योजनांचे आर्थिक सहाय्य. त्यामध्ये कमतरता आहे, सरकारी योजनांची माहिती नसते. म्हणून PMFME, CM, EGP, मुद्रा लोन यांसारख्या योजनांचं मार्गदर्शन करून योजनांचा लाभ मिळवून देणे, याच्यातून पण उत्पन्न भेटते. सगळ्या डिपार्टमेंटचे ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या एनजीओच्या जे काही योजना असतील त्या कशाकडून देता येतील, त्याच्यावर सुद्धा आपण चार्जेस लावून सुरुवात योजना जर तुम्हाला दूध दिली आम्ही तर अशा पद्धतीने चार्जेस लागेल अशा हिशोबाने देऊ शकतो. नंतर आहे डिजिटल सेवा. त्याच्यामध्ये आम्हाला कमतरता वाटते की महिलांना डिजिटल DPT खाते व UPI QR कोड कसे वापरायचे याचे मार्गदर्शन करू आम्ही. सामूहिक खरेदी. त्याच्यात वैयक्तिक व्यवसाय व वैयक्तिक खरेदी करतात. वैयक्तिक खरेदी करतात जेव्हा एकत्रित खरेदी केल्याने खरेदीची मूल्य कमी होते. त्याच्यात असते, त्यामुळे स्थानिक उद्योगांशी संपर्क साधून CSR मिळवता येईल. सामाजिक समस्या, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन नाही. गावातील ओला कचरा सुका वेगळा करणे, कंपोस्ट खत निर्मिती व विक्री, प्लास्टिक कलेक्शन सेंटर व विक्री, स्वच्छता, पाणी व्यवस्था नाही. याच्यातून पण आम्हाला उत्पन्न मिळू शकते. स्वच्छ पाणी व्यवस्था पण नाही. RO प्लांट, पाणी शुद्धीकरण केंद्र चालवणे, पिण्याच्या पाण्याची घरपोच सेवा, याच्यातून पण आम्हाला उत्पन्न मिळू शकते. स्वच्छता सेवा अभाव, सार्वजनिक शौचालय व्यवस्थापन, सॅनिटरी नॅपकिन, साफसफाई सेवा, याच्यातून पण उत्पन्न मिळू शकते. आरोग्य संबंधित उपक्रम नाही. महिला आरोग्य व्यवस्थापन, सॅनिटरी नॅपकिन उत्पादन व विक्री, आयुर्वेदिक घरगुती औषधे, आरोग्य शिबिरे, सरकारी योजनांमधून वांदळ, याच्यातून पण आम्हाला उत्पन्न मिळू शकते. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे. स्वच्छ भारत, जल जीवन मिशन, पोषण अभियान योजना अंमलबजावणी, सेवा शुल्क, याच्यातून पण आम्हाला उत्पन्न मिळू शकते. समस्या सुटता, व्यसनमुक्ती जनजागृती रॅली, कॅम्प, त्याच्यामध्ये कमतरता वाटते, गटाच्या व्यवहाराबद्दल माहिती नाही. त्याच्यावर गटाचे व्यवहार माहीत करून श्रेणीकरण करता येईल आणि किमान शुल्क आकारता येईल, पण उत्पन्न भेटेल. दुसरं आहे MIP. त्याच्यात कमतरता आहे, सगळ्या महिलांची माहिती नसते. त्यामुळे महिलांची व कुटुंबाची माहिती घेऊन सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येईल, त्याच्यातून उत्पन्न भेटेल. तिसरं आहे लेखा ऑडिट सहाय्य. गटाच्या उत्पन्न व खर्चाची माहिती नसते. त्यामुळे ग्रामसंघाचे आणि गटाचे लेखा परीक्षण करून घेता येईल, त्याच्यातून उत्पन्न भेटेल. चौथा आहे विलंब दंड. बऱ्याच वेळा परतफेड उशिरा होते किंवा थकबाकी असते. त्यामुळे उशिरा परतफेड करणारे किंवा थकबाकी असणारे गटाला दंड आकारता येईल, त्याच्यातून उत्पन्न भेटेल. आमचा विषय आहे प्रगत संघाने ग्राम लेवलला काय ठेवावे, यासाठी तुम्ही काय योगदान देणार. पहिलं योगदान आहे सरकारी योजनांची अंमलबजावणी. त्यामध्ये ग्रामसखी सरकारी योजनांची माहिती थेट गावातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल आणि गावामध्ये
गट म्हणजे ज्या महिला एकल निराधार विधवा वगैरे आहेत त्यांची आम्ही गट बनवण्यास पहिलं प्राधान्य देतो. गट बांधणी गावातील महिलांपर्यंत उमेद अभियानाबद्दल माहिती सांगून गटाचे महत्त्व पटवून नवीन गट बांधणीचे काम करणे. महिलांना उपजीविका निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करणे विविध माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे उदाहरणार्थ CIF, OSF, SPC, बँक कर्ज याच्यातून करतो. बचतीची सवय लावणे ग्रामीण महिलांना बचतीत महत्त्व पटवून देणे त्यांना नियमित बचत करण्यास प्रवृत्त करणे महिलांना बँक खाते उघडणे पैसे काढणे जमा करणे विविध बँकिंग सेवेचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशिक्षित करणे पेन्शन विमा योजनेची माहिती देणे बाजारपेठ जोडणी उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे जेणेकरून ते आत्मनिर्भर होतील. उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करणे योग्य कौशल्य व प्रशिक्षण देणे सामूहिक मागणी निर्माण करणे महिलांचे PG बनवणे इलेक्ट्रिक पॅकेजिंग याविषयी माहिती देणे PMFME CMGFP बद्दल पण माहिती देणे. पायाभूत सुविधांचे नियोजन स्वयंसेवी गट निर्माण करून लोकांचा सहभाग वाढून शाश्वत विकासासाठी प्रभाग संघांना सक्षम बनवणे ग्रामपंचायतीच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकांचा प्रशासनावरील विश्वास वाढवण्यासाठी भूमिका महत्त्वाची ठरते. थोडक्यात गावाचा विकास आणि महिला सक्षमीकरण प्रशासकीय कामाचा सुसंगतता आणण्यासाठी